शेवटची छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय जय। कोल्हापुरातली दृश्य कृष्णराज महाडिक अर्ज दाखल करण्यासाठी निघाले। निवडणुकीच्या रिंगणात कृष्णराज महाडिक उतरतायत। महाडिक गणातली पुढची पिढी निवडणुकीच्या रिंगणात उतरतील। अपडेट्स घेत आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांच्याकडून। रणजित, कृष्णराज महाडिक अर्ज दाखल करण्यासाठी निघालेत, मोठं शक्ती प्रदर्शन सुद्धा यावेळेला होतंय। कोल्हापुरातील डॉक्टर व्ही.टी. पाटील सभागृहामध्ये निवडणूक विभागाचं केंद्र आहे। या ठिकाणी खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र जे आहेत कृष्णराज महाडिक हे सध्या आपला निवडणुकीचा अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचलेले आहेत। त्यांच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणामध्ये युवा शक्ती जी आहे ही उभी आहे आणि जोरदार घोषणाबाजी करत शक्ती प्रदर्शन करत सध्या कृष्णराज महाडिक आणि त्यांचे बंधू या ठिकाणी पोहोचलेले आहेत। काही वेळातच ते आपल्या निवडणुकीचा अर्ज प्रभाग क्रमांक 3 मधून दाखल करणार आहेत। भारतीय जनता पार्टीकडून पक्षाच्या अधिकृत चिन्हावर महायुतीचे नेते आणि उमेदवार म्हणून ते आता आपला अर्ज दाखल करतील। शक्ती प्रदर्शन करत आता या ठिकाणी पोहोचलेले आहेत। 2 दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जी बैठक मुंबईत झाली, या बैठकीमध्ये कृष्णराज महाडिक यांना खरं तर ग्रीन सिग्नल मिळाला होता आणि ते आजचा मुहूर्त साधत ते आता आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी या परिसरात पोहोचलेले आहेत। ठीक, धन्यवाद रणजित संपूर्ण माहितीसाठी। तर कृष्णराज महाडिक हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठं शक्ती प्रदर्शन करत पोहोचले। खासदार धनंजय महाडिक यांचे पुत्र कृष्णराज महाडिक यांनी 2 दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती आणि आपण कोल्हापुरातून निवडणूक लढवणार असल्याचं त्यानंतर त्यांनी जाहीर केलेलं। त्याचा प्रभाग क्रमांक 3 मधून निवडणूक लढवण्यासाठी म्हणून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतलाय। सध्या मोठं शक्ती प्रदर्शन करत ते कार्यालयात दाखल झाले। पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांच्याकडे। रणजित, महाडिक यांनी मोठे शक्ती प्रदर्शन केलंय, तर कृष्णराज महाडिक यांचा मोठा प्रभाव या भागात आहे। एकंदरीत याचा महायुतीला कसा फायदा होईल आणि महाविकास आघाडीला कसा तोटा होण्याची शक्यता आहे, काय एकंदरीत चित्र सध्या दिसतंय? धनंजय महाडिक यांचं जे निवासस्थान आहे हा प्रभाग क्रमांक 3 मध्ये येतं आणि हा हाय प्रोफाईल आणि क्रीम क्राऊड ज्याला आपण म्हणतो अशा ठिकाणी ते राहत आहेत, जिथं आजी माजी खासदार आमदार यांची निवासस्थानं आहेत आणि रुईकर कॉलनी सारखा हाय प्रोफाईल एरिया आहे। या ठिकाणी पहिल्यापासूनच महाडिक कुटुंबियांचं मोठं वर्चस्व आहे। त्यामुळं कृष्णराज महाडिक यांच्या उमेदवारीला त्या स्थानिक लोकांकडून मोठी पसंती या ठिकाणी आपल्याला दिसते। भाजपकडून त्यांचे यापूर्वीचे अनेक उमेदवार या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणातून निवडून आलेले आहेत, मात्र आता स्वतः एक नवीन चेहरा म्हणून कृष्णराज महाडिक यांना धनंजय महाडिक यांच्या कुटुंबियांकडून आता बाहेर काढण्यात येत आहे। खरं तर मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये ते निवडणुकीसाठी ठीक, रणजित धन्यवाद, वेळेअभावी तुम्हाला थांबवतेय। धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी।